13वा श्लोक पाहतोय आपण. या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. मना सांगबा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले. म्हणून गुढी वाचना सांडवेगी, बळे लागला काळ हा पाठी लागे. आपल्याला माहिती आहे की रावणाचं काय झालं, पूर्ण रामायण माहिती आहे. काय झालं रावणाचं? रावण मुळात कसा होता? अतिशय चतुर, बुद्धिमान, अतिशय कर्मयोगी, भक्तियोगी, असा सर्वगुण संपन्न होता तो. नाव ठेवायला जागा नव्हती त्याच्याकडे. राजा होता तो. त्यांनी स्वतःच्या सामर्थ्याने राज्य मिळवलं होतं, बनवली होती सोन्याची लंका. त्याच्या नागरिकांसाठी तो देवच होता. ब्रह्मदेवाला सुद्धा त्यांनी प्रसन्न करून घेतलं होतं. इतकं तपश्चर्याचं बळ त्याच्या पाठीपाशी होतं. पण काय झालं? त्याचं राज्य सर्व बुडून गेलं. त्याचा अंत झाला, राज्याचा अंत झाला, त्याचा अंत झाला. कशामुळे? वासनेमुळे. आपल्याला वाटतं की त्याची वासना सीतेवर गेल्यामुळे हे सगळं रामायण पुढे घडलं, नाही तर घडलंच नसतं. पण आपण मुळाशी जाऊयात. आपण मुळाशीच जाणार आहोत, कारण आपण मनाचा अभ्यास करतोय. मूळ काय होतं? शूर्पणखेला मोह झाला होता रामाचा, आणि तिचं नाक कापलं गेलं होतं लक्ष्मणाकडून. आणि ते तिने भावाला सांगितलं की बघ तुझ्या बहिणी, तू एवढा स्वतःला राजा समजतो, सर्वगुण संपन्न आहे, सर्वोच्च आहेस, पृथ्वीवर राज्य करायचं म्हणतोस, आणि तुझ्या बहिणीचे हे हाल वनवासात राहणाऱ्या 2 भावांनी केलेले. दिवसला गेला रावण. आणि मग ती वासना जी होती ना, ती सुडाची होती. माझ्या बहिणीचं नाक कापलं ना, आता मी बघतो तुझी पत्नी किती सौंदर्यवान आहे, रूपवान आहे, तिची कीर्ती मी ऐकतोय, साऱ्या विश्वात तिची कीर्ती आहे. आता मग मी माझा सूड उगवण्याचा मार्ग आखला. ही वासना आहे, सुडाची वासना आहे, मोहाची वासना आहे, बदल्याची वासना आहे. पुन्हा मूळ क्रोधाकडे आलो आपण. आणि मग त्याच्यापायी त्यांनी जे काही उद्योग केले, रामाला संपवायचे किंवा रामाची बायको पळवून नेण्याचे, आणि जी काही कृत्य त्याच्याकडनं घडली, अवेळेनेच संपला. कारण डोकं टाळ्यावरच राहिलेलं नाहीये. आणि मग ते अविवेक इतका झाला आहे की स्वतःचं मरण आलं तरी बेहत्तर, आता मी माघार घेणार नाही, हा तो अहंकार आहे. आणि इथे आपल्याला सावध करतायत रामदास स्वामी की तुम्ही सगळे गुण असतील तुमच्याकडे, पण तुमच्याकडे जर अहंकार आला ना, तर कधी तुमचा विनाश होईल सांगता येणार नाही. आपण तिथे सावध राहूयात. थँक्यू.